आता हे समजून घ्या, महाराष्ट्र आपल्याकडे गायी आणि म्हशी महत्वाचं हे लक्षात ठेवा. वांज आहेत, वांज तपासणी म्हणजे ज्या माझावरती येत नाहीत, माझावरती येऊन गाभण राहत नाहीत, काही गाभण तपासायचे असतील. ओव्हर कॉन्फिडन्स नको की माझी म्हैस रेड्याकडे नेलती किंवा डॉक्टरने इंजेक्शन केलेलं आहे किंवा गायीला इंजेक्शन केलेलं आहे आणि ही गाभणच राहते. कारण एखादी 10तनं 2-3 जनावर जर खाली निघाली तर लाखो रुपयाचा एका जनावराच्या मागे तुटा होतो. एक जरी माझ आपण पुढे गेला 21 दिवसाचा, त्याच्यामध्ये 12,000 रुपयाचं नुकसान होतं. त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं नसतं. तर हे लक्षात ठेवा. आज आम्ही ह्या ज्या वंध्यत्व निर्मूलन शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये सर्व गायी म्हशीची तपासणी करणार. ज्या गायी म्हशी माझ्यावरती येत नाहीत त्यांना जंताचं औषध देणार. ते मोठ्या जनावरांसाठी 90 ml, कालवडी वगैरे असतील ती 70 ml. नंतर जे काही त्यांना बाहेरच्या अंगावरती गोचीड, गोमशी, वाल, लिका काय असतील त्यांच्यासाठी गोचडाची बाटली देणार. हे सगळं निर्मूलन झालं की त्याच्यासोबत तुम्हाला जो आम्ही जे मिनरल मिक्सचर जे देणार आहे हा पुडा, त्याच्यामध्ये सर्व घटक आहेत. ते सकाळी काळीपिठी टोपण, संध्याकाळी काळीपिठी टोपण. तुम्ही त्याच्या पोटात जाण्याचा उद्देश असतो. खुराकामध्ये द्या, पाण्यामध्ये द्या, कणकीच्या गोळ्यामध्ये द्या. त्याच्याबरोबर तुमचा पोषक आहार दिला. आणि आता आम्ही जी तपासणी करत असतो त्याच्यामध्ये आम्ही हात घालून तपासलं, त्या जी काही तिची गर्भाशय आहे त्याला थोडंसं असं स्टिम्युलेट करतो, म्हणजे मसाज करतो. ते ना समजा आम्ही सर्विक्स असेल, तिचे हॉर्न असतील, ते जे स्त्रीबीजांड असेल तुमच्या बाजूला, म्हणजे आम्ही ओरी म्हणतो, आम्ही थोडंसं असं चोळलं की ते उत्तेजित होतं. दुसरं आम्ही एक औषध तयार करून आणलेलं आहे. याच्यामध्ये पोटॅशियम आयोडाईड, आयोडीन क्रिस्टल आणि डिस्टिल वॉटर असं स्टॉक लिव्हल सोल्युशन तयार केलेलं असतं. त्याचा 1 ml 2 ml आम्ही आमचं ते ठरवतो आणि ते आम्ही आमच्या ज्या गननं थोडंसं ते स्प्रे करतो. त्याच्यामुळं त्याचं जे गर्भाशय आहे उत्तेजित होतं आणि ती जनावर माझावरती येतं. आणि ह्याचा जो सर्व कालावधी आहे 1 महिन्याच्या जर तुमची जनावर ती माझावरती नाही आली, परत आम्ही दुसरं शिबिर घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण आपला केस पेपर दाखवायचा आहे. आणि असं करून आपल्या परिसरात जेवढ्या गायी आणि म्हशी आहेत वंध्यत्व निर्मूलनापासून आपण मुक्त करणार आणि तुमचं दुधाचं उत्पादन वाढवणार. हा आमचा महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाचा मुख्य उद्देश आहे. कृपया सरपंच महोदयांनी वेळोवेळी आमच्याकडे पाठपुरावा करतात. समजा लसीकरण असेल, आजचं शिबिर असेल, त्याचा जो फायदा आहे प्रत्येक शेतकऱ्यांना घ्या. आता आज गेल्यानंतर दुसऱ्या जनावरांसाठी हे शिबिर नाही, फक्त गायी म्हशी ज्या अजून एकदा सांगतो माझ्यावरती येत नाहीत, माझ्यावरती येऊन गाभण राहत नाहीत किंवा गाभण तपासायचे असेल, ह्याचं हे आजचं शिबिर आहे. आज कुठल्याही आम्ही घरी जाणू शकत नाही, कारण का ही काही लसीकरण नाही. ही जी मोहीम आहे आता तिथं पुढे आपले डॉक्टर पाठक साहेब हातानं चेक करतात, म्हणजे तपासायचंय, तिला ट्रीटमेंट द्यायचंय. घरोघरी हे शक्य होऊ शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आपला परिसर मोठा आहे. तर कृपया माझी विनंती आहे की सगळ्यांनी आपापली जनावरं घेऊन या ग्रामपंचायतीच्या पुढे यावं, नाव नोंदणी करावी. शासनाचं जे सेवा शुल्क आहे फक्त 10 रुपये, त्याच्या बदल्यात तुम्हाला कमीत कमी 400-500 रुपयाची औषधं मिळणार आहेत. तर ह्या संधीचा लाभ घ्या. ज्यांना जनावर आणले असेल त्यानंतर घ्याच, परंतु आता आपण घरी गेलं की शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा बाबा मोफत सगळं मिळत आहे, तर त्याचा संधीचा फायदा घ्या ही विनंती. आज आपल्या ग्रामपंचायत पसरणी या ठिकाणी वाई तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून हे जे शिबिर घेण्यात आलेलं आहे. खरं तर डॉक्टर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती आणि शेतकऱ्यांच्या फायद्याची माहिती आपल्या सर्वांपर्यंत अगदी इत्तमभूतपणे दिलेली आहे. पशुसंवर्धन विभाग वाई व ग्रामपंचायत पसरणी यांच्या माध्यमातून मला वाटते मागच्या 1-1.5 वर्षामधलं हे 3रं शिबिर आहे.
आणि पसरणी ग्रामस्थांच्या वतीनं कायम त्यांना जो मिळालेला प्रतिसाद आहे तो अतिशय चांगला असल्यामुळं जेव्हा कधी अशा प्रकारची शिबिरं शासनाच्या माध्यमातून आयोजित केली जातात तेव्हा पसरणीला पहिलं प्राधान्य दिलं जातं। कारण पसरणीमध्ये ह्या अगोदर घेतलेली जी आपली 2 शिबिरं आहेत ती पूर्ण यशस्वी झालेली आहेत आणि लंपी सारख्या आजारापासून पसरणी गाव हे लांब राहिले। आपल्या शेतकऱ्यांची बरीचशी जनावरं अशा पद्धतीच्या उपक्रमांमुळे वाचलेली आहेत आणि त्यामुळं हे शिबिर सुद्धा घेताना पशुसंवर्धन विभागाने सांगितलं की आम्ही पसरणीपासूनच सुरुवात करू आणि मागच्या वेळेस मला अजून पण आठवतंय जवळपास 550 पेक्षा जास्त जनावरांना आपण लंपीचं लसीकरण आम्हाला दिलं होतं आणि त्या घरोघरी जाऊन दिलं होतं। सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला त्या वेळेस भरपूर सहकार्य केलं आणि मला आठवतंय की मागच्या वेळेस 2 फक्त बैल राहिली होती, ती 2 डोंगरात सरत होती, तेवढी 2 बैल सोडली तर जवळपास 99% जनावरांना आपण त्यावेळेस लसीकरण पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून केलेलं होतं। आजचं शिबिर लसीकरणापेक्षा वेगळं आहे। डॉक्टरांनी त्याबद्दलची पूर्ण विस्तारित माहिती आपल्याला दिलेली आहे। आपण सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा 100% लाभ घेतला पाहिजे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवून जास्तीत जास्त जनावरं या ठिकाणी आली पाहिजेत।